हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आम्ही सहकारी पतसंस्थेमध्ये जे काही लोकांनी आपल्या पैसे ठेवले, ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो, ज्या ठेवीदारांचे पैसे मुदत संपल्यानंतर बी मिळत नाही आणि त्याच्यामुळे बराचसा घोळ झाल्यामुळे लोकांचे इथं विश्वास उडालेला आहे। या लोकांनी 3-4 महिन्यापासून हा लढा चालू केलेला आहे। पैसा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। आम्ही सहकारी पतसंस्था होश में आओ, होश में आओ। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। स्पष्ट बोलण्याचा विषय असा आहे की तिथलं शासन आणि प्रशासन या ठेवीदारांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। या नागरिकांच्या आणि ठेवीदारांच्या स्पष्ट तक्रारी आहेत की आम्ही संबंधित खात्याकडे, संचालक मंडळाकडे आणि तिथं पतपेढीमध्ये गेल्यानंतर आमच्यावर आलेल्याची भाषा केली गेली। हा कुठला प्रकार आहे? म्हणून या लोकांनी आपल्या कष्टाचे, घामाचे जे पैसे ठेवलेले आहेत ते सुरक्षित राहावे, 2 पैसे मिळावे। काही लोकांनी घर विकले, काहींनी प्लॉट, तर काहींनी दुकाने विकलेत आणि अक्षरशः काही लोक हातमजुरी करून 200-300 रुपये रोजाने काम करून त्यांनी 50-100 रुपये जमा करून ज्या ठेवी ठेवल्यात, आज त्यांना मिळत नाहीत। त्याच्यानंतर संचालक मंडळाने किंवा तिथले जे काही चेअरमन आहेत यांनी काही अल्प बचतदारांचे जे काही पैसे दिले, वास्तविक कायद्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही लोकांमध्ये वाद लावण्याचा हा प्रकार त्यांनी केलेला आहे। तरी माझी स्पष्ट विनंती आहे की जर या लोकांचे व्याजासहित पैसे दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू। बँकेच्या चेअरमनने सांगितलेले आहे की पहिले अल्प बचतधारकांना पैसे देऊ, कारण ते रोज 1-1 रुपये गोळा करून ते लोक बिनव्याजी पैसे घेतात आणि FD धारकांचं रुपयाचा ₹1.25 करायचा असतो। त्यांनी अल्प बचतधारकांना पूर्ण पैसे दिले। येणाऱ्या काळात लोन धारकांकडून पैसे वसूल करून आम्ही FD धारकांनाही देऊ असं त्यांनी ग्वाही दिलेली। मी काय म्हणतो, आज आपला जो विषय आहे ती सगळी जबाबदारी संचालक मंडळ आणि तिथले चेअरमन यांचे। तुम्ही पैसे रिकव्हरी करून किंवा गोळा करून आम्ही तुम्हाला भरपाई देऊ, हा त्यांचा आणि या ठेवीदारांचा याच्याशी काही संबंध नाही। ही सगळी जबाबदारी संचालक तिथले असतील ते चेअरमन यांची आणि त्या पतपेढीची जबाबदारी आहे। आपण म्हणताय ना अल्प बचतवाल्यांना त्यांनी दिले, आता ते आम्हाला काय म्हणता, जशी वसुली होईल तसे तुम्हाला देऊ म्हणते। आता वसुली ते करणार नाही तर ती होणार नाही, आम्हाला केव्हा मिळणार? असे शब्द आहे ना त्यांचे। महेश नागरी पतसंस्थेचा निषेध आहे, निषेध आहे। महेश नागरी सहकारी पतसंस्थेचा महेश नागरी पतसंस्थेचा त्या दिवशी आपण यांना जे काही शब्द दिले होते त्याच्यातले काय पूर्ण झाले आणि काय बाकी आहे? काही झालं नाही। थांबा, मला ऐकून द्या त्यांचं काय म्हणतात। ऐका ना, ऐका, बोलू तू दे त्यांना, बोला। तुमच्यावर 81, 82, 83, 88, 89 एन्क्वायरी बसली आहे। याच्यात वाढ मग कोणती बसली आहे? का नाही बसली? 88 कोणत्या कलमेनुसार एन्क्वायरी बसली? तुम्ही सांगा कोणत्या कलमेनुसार बसली? एन्क्वायरी नाही बसली अजून। अपार झाल्यावर एन्क्वायरी नाही बसली, का नाही बसली? तुम्ही काय करताय? अपार डिटेक्ट कोण करणार आहे? अपार डिटेक्ट तुम्ही करणार आहे, तुम्ही रेग्युलेटर आहात। संस्थेचे जे आर्थिक व्यवहार असतात ते आर्थिक व्यवहारातील लेखा परीक्षण नाही, तुम्हाला अधिकार आहे, हे कायदे आहेत, हे कायद्याचं कटिंग आहे। सकार कायदा 1960 दिवशी तुमच्या समोर चर्चा झाली, अल्पचर्चा पहिला गेला, दुसरा गेला, आता तुम्ही बोलताय हा कायदा दाखवू का तुम्हाला? साहेब तुम्हाला काढतो तुमची बुक खरी आहे ना? हा कायदा आम्ही आणलेला खोटा आहे का? हा कायदा खोटा आणलेला आहे। मुलीचं लग्न यांच्यामुळे कॅन्सल झालं हे काय म्हणतात? नाही, एक मिनिट, आपण मुद्द्यावर तुमच्यावर 88ची एन्क्वायरी चालू नाहीये का? पहिला याचं उत्तर द्या। बरं, का नाही चालू? तुम्ही का नाही बसवली? 3 महिने 4 महिन्यापासून अपाराची गोष्ट आलेली आहे समोर। मुलांनी साहेबांनी तुम्हाला आदेश दिले होते, मग तुम्ही आता परवा आम्हाला लेटर दिलं हे का अध्यक्षांवर तुम्ही लेटर दिले, चेअरमन आणि अध्यक्षाने चेअरमन जे संचालक आहेत पतसंस्थेचे, महेश पतसंस्थेचे, बाबा यांना पैसे देण्यात यावे, तुम्ही काढून द्या, त्यांना सांगा आम्हाला चेक लिहून द्या। तसं या लोकांची संख्या जरी कमी असली परंतु हे आंदोलन किंवा हे लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले तर यांना कायदा सुव्यवस्था बिघडला त्याची आमची जबाबदारी आहे। आज आम्ही अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, संविधानिक चौकटीत मार्गाने आम्ही आंदोलन करतोय की आमची मागणी आहे, परंतु तुम्ही टाळाटाळ करू नका। तुम्हाला आज समजा तुम्ही एक तर आम्हाला पत्र द्या, आम्हाला कुठले अधिकार नाही। मग जे समजा जिल्हा उपनिबंधकाकडे असतील, अप्पर जिल्हाधिकारी, तहसील प्रांत, जिल्हा उपनिबंधक, पणन मंत्री असतील, नाही झालं आम्हाला कुठे न्याय मिळाला नाही तर पणन मंत्र्यांना तेवढा अधिकार आहे ना, आम्ही जयकुमार रावळाच्या दाराशी जाऊन बसू ना। तुम्हाला काही अधिकार नसेल तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला अधिकार नाही, ते जिल्हा उपनिबंधकांना आहेत,
संबंधित अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्याला आहे, सहकार खात्याला कुठल्या ते आम्हाला त्याच्यासाठी स्पष्ट द्या. आम्ही त्यांच्या दाराशी जाऊन ढोल वाजवतो काय पर्याय नाही आम्हाला. दुसरी गोष्ट, हा लढा थांबणार नाही साहेब. तुम्ही म्हणजे मी जास्त बोलणारे साहेब पण आहेत. किती मोठी किंमत मोजावी लागली या लोकांना पैसे मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही साहेब. तो पतपेढीवाला किती मोठा आहे छोटा आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याचा पैसा मिळाला पाहिजे. जर नाही पैसा मिळाला तर तुमच्या याच्यात आमचं शिवराष्ट्र आंदोलन, तुम्हाला जर यांच्यावर या लोकांचा जीव घ्यायचा असेल याची जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. एवढा दुसरा मोर्चा आमचा डायरेक्ट त्यांच्या बंगल्यावर राहील. जे संचालक चालक आहेत ते जे चेअरमन आहेत, हे आता ही लढाई थांबणार नाही. याला ती पडली त्याचं मोठं स्वरूप आहे. लगेच आपपर्यंत जिल्हा उपनिबंधक, नंतर आम्ही जयकुमार रावलाचे काय जिथं दिसतील तिथं आम्ही त्याच्या घरासमोर बसलो. मैं आपको नहीं छोड़ने वाला हूँ. ये सबका सामने साहब का सामने बोल रहा है. अगर उसको कुछ तकलीफ हुआ यहाँ आके मैं आपका मुंह काला कर दूंगा. कोई माइकल मेरे को रुका नहीं सकता है. मैं उसके लिए कुछ भी कर सकता हूँ, कुछ भी. शेळके साहेब जो अभी सही ढंग से कार्रवाई करो, नहीं तो इसका नतीजा आपको भुगतना पड़ेगा. नवीन सांगत ये आपको आखिरी चेतावनी दे रहा है. समजा आता 100 लोकांचा विषय असताना 40-50% लोकांना मागता येतात का? मग आम्हाला तेच उत्तर पाहिजे. देता येतात का? हो किंवा नाही? ते हो किंवा नाही? कायदा आहे का तसं? ते देता येतं हो किंवा नाही सांगा. हा? नाही देता येतं की तुम्हाला माहिती आहे तुमचा? कायद्याने देता येते. देता येतं मग तुम्ही घेऊन द्या ना की देता येतं किंवा देता येतं आम्हाला घेऊन द्या. आम्ही आमचा पाठपुरावा सोडणार नाही. तुम्हाला विनंती आहे. नाही पण आज तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. आजच बसून आज तुम्ही मुंबईला आणि तो IPL मॅच पाहतोय मस्त उड्या मारतो असं जसं की एन्जॉय करतो चांगलं का म्हणजे ते मॅच पाहू राहिले ना आम्ही असे वनमन फिरू राहिलो. दिसतंय. हा ते मॅच पाहू राहिले आम्ही वनमन फिरू राहिलो. हे बघा, कुठले आंदोलन करत असताना त्याला काही टप्पे असतात, काही पायऱ्या असतात. आता ही आपली पहिलीच मिटिंग झाली की त्याच्यात काहीतरी या लोकांना घाम फुटला आहे. परंतु साहेब तुम्ही समजा ते बाहेर गावी, आता एवढे जबाबदार अधिकारी इथं आले, तुम्ही आले, शुक्रवारी तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या A to Z सगळे संबंधित लोक तिथे राहतील. हे पत्र काढून आपण बोलू. त्याच्या समजा तुम्ही आज आम्हाला जसं आश्वासन देत असाल शुक्रवारी लेखी पाहिजे. त्याच्याशिवाय मुख्य साहेब त्या दिवशी ते लोक आले नाही त्याला जबाबदार नाही. तुमच्या खुर्च्या तुटल्या, कोणाचं काही ऑफिस कार्यालय तुटलं त्याला आम्ही जबाबदार राहणार. शेळके साहेब जबाबदार. त्यांचा आता असं त्यांना म्हणणं अधिकार आहे. एक मिनिट रुपये ना. हां, संचालक मंडळ मधले चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा जे काही संबंधित लोक आहेत ते आज इथं कोणीच नाही आहे. मग शुक्रवारी त्या ठेवीदार आणि संचालक बॉडीचे आणि इथले जे प्रशासन सगळ्या अधिकाऱ्यांची ती मीटिंग घ्यायचे. मग त्याच्यातून काय तोडगा निघतो काही नाही. परंतु साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही कठोर पावलं उचला. तुम्ही कठोर पावलं उचलले नाही तर मग आम्ही तुमची खुर्चीची पाळी ओढून घेऊ. नाहीला जाणता साहेब आता काय बघा सगळं काही दिसतंय, सगळं फ्रॉड दिसत आहे, सगळं अन्याय दिसतोय. मग तुम्ही कारवाई करत नाही याचा अर्थ म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना मिळाला असं आम्ही समजू साहेब. आम्हाला तुमच्याच गळ्यात गुतावं लागायचं आहे. आम्ही आता समजा उदाहरण तुम्ही आज मला शुक्रवारी एक नाही माणूस नको पाहिजे पण त्याच्यानंतर नाही त्यांनी द्यायचे ठरवून काय करायचं. अभी आप कोण कोण आलं पाहिजे? पवन पुरोहित आलं, सगळे संचालक मंडळ शुक्रवारी सगळे पाहिजे, कोणी बाहेर नाही. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.